आणखी एक महत्त्वाची बातमी, अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून सध्या राजकीय राडा पाहायला मिळाला। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या विरोधात वंचित आणि काँग्रेसने एकत्र येत मार्केट यार्ड परिसरामध्ये आंदोलन केलं, तर काँग्रेस भवनासमोर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त आज पुण्यामध्ये मोठा राजकीय राडा पाहायला मिळाला। अमित शहांच्या विरोधात वंचित आणि काँग्रेसने एकत्र येत मार्केट यार्ड परिसरात आंदोलन केलं। वंचित आणि काँग्रेसच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनीही काँग्रेस भवनासमोर आंदोलन केलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर होते। शहांच्या हस्ते आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं। मात्र शहांच्या या दौऱ्याला काँग्रेस आणि वंचितने जोरदार विरोध करत आंदोलन केलं। दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेस आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत अमित शहांचा निषेध केला। अमित शहाच्या आदेशामुळे झालेला आहे। अमित शहा आज पुरस्कार देतात अजित डोवालांना। यांचे हँड हे क्लीन हँड नाही आहेत, रक्ताने माखलेले हँड आहेत, त्यामुळे यांना नैतिक अधिकार नाही आहे, म्हणून यांचा राजीनाम्याची आमची मागणी आहे। आज अमित शहा या ठिकाणी पुण्यामध्ये एका कार्यक्रमानिमित्त येत आहेत। ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे क्रूरपणे लाठीचार्ज पोलिसांनी केला, अमित शहाच्या आदेशाने केला, त्याच्यामुळे त्याच्या निषेधार्थ हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते, एनएसयूआयचे, विद्यार्थी काँग्रेस आणि युवक काँग्रेसचे आम्ही रस्त्यावर उतरून अमित शहाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी एकत्र। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये एकत्र जमले होते। यावेळेस ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी झाले। त्यांनी अमित शहांच्या पोस्टरला काळं फासत जोरदार घोषणाबाजी केली। शहांविरोधात पोस्टरही झळकवले। पोलिसांनी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं। या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते थेट पुण्यातील काँग्रेस कार्यालयाबाहेर पोहोचले। भाजप कार्यकर्त्यांनी शहांच्या समर्थनार्थ आणि काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजीही सुरू केली। या भाजप आंदोलकांनाही पोलिसांनी ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली।